अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित या शहराचे आहेत। मोहोळ शहराला 24 तास पाणी पुरवठा देणार, मोहोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न असेल, वेगवेगळे रस्ते मोहोळ शहरातले आहेत ते प्रश्न मिटवणार, हद्दवाढ भागातला स्वच्छतेचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, मोहोळ शहरातला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, नगरपालिकेची नवीन इमारत या ठिकाणी करणार आहे, व्यापाऱ्यांना गाळं आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संकुलन करणार आहे। असे अनेक विजन आमच्यापाशी आहेत। नागनाथ महाराजाच्या यात्रेच्या निमित्तानं जे यात्रा भरती तिथं आम्ही जे खरुडो आहे तिथं मोठी शंकराची मूर्ती, हाईट सगळ्यात जादा हाईट असलेली मूर्ती आम्ही त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करणार आहे। असे अनेक आमचे विजन आहेत। मोहोळ शहराला जोडणाऱ्या एसटी या ठिकाणी जोडणार आहे। वेगवेगळ्या विजनच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची भूमिका आम्ही करणार आहे। कारण आंगरकरांनी आत्तापतो या ठिकाणी या शहराची अडवणूकच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी शहराचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी कुमारी सिद्धी वस्त्रे व त्यांच्या सर्व धनुष्यबाणाच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर एकनाथबाई शिंदे यांनी 3000 कोटीचा आराखडा या शहराचा मंजूर केलेला। उमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून अजितदादा या ठिकाणी निधी देणार आहेत। आमदार राजाभाऊ खरे हे आमच्या सोबत आहेत। त्यामुळं जर आपल्याला या मोहोळ शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला खऱ्या अर्थानं निवडून दिलं पाहिजे। आमदार देखील आपल्या विचाराचा आहे। त्यामुळं मोहोळ शहरातल्या जनतेला मी आव्हान करतो की आपल्या शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर येत्या 2 तारखेला बटन दाबून धनुष्यबाणाच्या उमेदवाराला विजय करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो।